ITR फाईल करण्याची डेडलाईन जवळ आली आहे. तुम्ही तुमचा ITR फाईल केलाय का? नसेल तर तुम्ही एकटे नाहीयेत. असे लाखो लोक आहेत ज्यांनी अजूनपर्यंत आपला ITR फाईल केलेला नाही आणि त्याला कारणही तसंच आहे. बरेचसे लोक आता शेवटच्या काही दिवसांमध्ये ITR फाईल करण्यासाठी प्रयत्न करतायत, पण ते करू शकत नाहीये कारण त्यांना टेक्निकल एररचा सामना करावा लागतोय. तर IT पोर्टलवरील डेटानुसार 2024-25 या आर्थिक वर्षासाठी ITR भरण्याची गती मंद असल्याचं दिसतंय आणि त्यामध्येही या विभागाच्या पोर्टलनुसार एकूण 13.35 कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत, पण त्यापैकी फक्त 4.89% लोकांनी 7 सप्टेंबरपर्यंत आपला ITR दाखल केला आहे. म्हणजे 50% पेक्षाही कमी टॅक्स पेयर्सनी ITR फाईल केला आहे आणि 50% जेवढे लोक टॅक्स पे करतात, तर हे जे 50% पेक्षाही जास्त टॅक्स पेयर्स जे ITR फाईल करण्यासाठी प्रयत्न करतायत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्याच्यामध्ये विशेषतः पोर्टलवर AIS, TIS आणि फॉर्म 26AS मध्ये त्रुटी असल्याची माहिती आहे. याशिवाय आर्थिक डेटा बरोबर नाही आणि नवीन नियमांमुळे अधिक कागदपत्र द्यावी लागतात, म्हणजे जास्तीची कागदपत्र द्यावी लागतात आणि त्यामुळे पोर्टल मंदावतंय, स्लो होतंय आणि गर्दीच्या वेळेला ते लॉग इन होत नाही अशी ही माहिती समोर आली आहे. लॉग इनसाठी सुद्धा अनेकांची दमछाक होतीये. त्यामुळे अशा स्थितीमध्ये जर कोणी ITR फाईल करत असेल तर ते योग्य पद्धतीनं रिटर्न फाईल करू शकणार नाही आणि त्यामध्ये चूक राहण्याची शंका व्यक्त केली जाते. त्यामुळे टॅक्स बार असोसिएशनने सुद्धा म्हटलेलं आहे की अशा स्थितीमध्ये योग्य रिटर्न भरणं कठीण होईल. अशामध्ये आता सगळ्यांची नजर आहे ती म्हणजे पुन्हा एकदा ITR भरण्यासाठी मुदतवाढ मिळणार का याकडे. तुम्हाला माहिती असेल ITR भरण्याची 2024-25 वर्षाचा ITR भरण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै 2025 होती, पण त्याच्यामध्ये मुदतवाढ देऊन 15 सप्टेंबर ही तारीख करण्यात आली होती आणि आता 15 सप्टेंबरपर्यंत सुद्धा अनेक जण आपला ITR फाईल करू शकत नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा मुदतवाढ द्यावी अशी मागणी अनेक संघटनांकडून सुद्धा केली जाते. त्यामुळे आता ही मागणी मान्य होणार का याकडेच लक्ष आहे.